धुळ्याच्या सुपुत्राची थेट महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानं धुळे जिल्हा पाटील संघाच्या वतीनं ॲडव्होकेट अमोल सावंत यांचा जंगी असा सत्कार करण्यात आला। यावेळी अनेक ज्येष्ठ वकील बांधवांनी मनोगत व्यक्त करत सावंत यांना शुभेच्छा दिल्या। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मदतीमुळे अध्यक्ष झालो। मी अध्यक्ष म्हणजे पूर्ण धुळ्याचे वकील अध्यक्ष झालेत। येणाऱ्या काळात वकील बांधवांचे विविध प्रकारचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल सावंत यांनी प्रसार माध्यमांना दिली। वकील संघाच्या वतीने मी स्वतः धुळे बारचा सदस्य असल्याच्या अभिमानामुळे मला आज मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली आहे। धुळे बारच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला। हा धुळे बार म्हणजे माझा घरचा बार आहे। मला माझ्या घरी पहिली सत्कार घ्यायचा होता म्हणून प्रथमतः धुळ्याला वेळ दिली आणि त्याच्यानंतर आता मी महाराष्ट्रात बाकी ठिकाणी फिरणार आहे। धुळे बारच्या ज्या काही बिल्डिंगच्या बाबत समस्या आहेत, महत्त्वाची म्हणजे वकिलांना बसण्याची जागा अपुरी आहे, तसंच महिलांना योग्य ती पुरेशी जागा नाही, महिलांना योग्य ते टॉयलेट्स वगैरे सुविधा उपलब्ध नाही। नवीन बिल्डिंगचं काम जोरात सुरू आहे। त्या बिल्डिंगचं काम झाल्यानंतर 25 वर्ष नवीन बिल्डिंग सुरू होणार नाही। तर धुळे बारचे जे काही प्रश्न आहेत, ज्युनियर लोकांचे बसण्याचे प्रश्न किंवा बाररूमला बसायची जागा आणि त्याचबरोबर इथल्या अध्यक्ष साहेबांनी मला जे सांगितलं किंवा त्या जागेमध्ये जर एखाद्या जागेचा तुकडा हा बार असोसिएशनला जर मिळाला तर वकिलांना बसण्याकरता छोटे छोटे चेंबर किंवा जागा करण्यात येईल। तर या दृष्टीने मी प्रयत्न करेन। मला जो माझा टेन्यूर मिळालेला आहे अध्यक्षपदाचा कार्यकाल, त्या कार्यकालामध्ये मी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तसंच ॲडव्होकेट वेलफेअर फंड्स याच्यावर मी काम करणार आहे। आणि हे दोन कायदे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट ही तर आज सर्व वकील बांधवांची मागणी आहे। समाजात ज्यावेळी वकिलांवर हल्ले होतात त्या वेळा ह्या मागणीने उचल खाल्लेली असते। आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत। ड्राफ्ट मसुदा आम्ही सरकारला दिलेला सुद्धा आहे आणि त्याच्यावर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। यावरून तो लवकरच पारित होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि माझा हा धुळे बारने जो सत्कार केलेला आहे, ज्येष्ठ मंडळींनी, माझे तरुण मित्र किंवा लहान बंधूंनी, त्या सर्वांची मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे दोन ॲडव्होकेट सावंत यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानं भर पावसात धुळे जिल्हा वकील संघानं त्यांचं जंगी असा सत्कार करत औक्षण केलं। धुळे जिल्हा बार काउन्सिलच्या या अभूतपूर्व सत्कारामुळे सावंत यांनी बार काउन्सिलचे आभार व्यक्त केले। वकील बांधवांच्या इमारतीचा प्रश्न, वकील संरक्षण कायदा यांसह विविध प्रकारचे प्रश्न प्राधान्यानं सोडवणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी अमोल सावंत यांनी दिली। यावेळी धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील, धुळे जिल्हा ग्राहक मंच वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट वाल्मिक कचवे पाटील, उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे, दिलीप पाटील, अमोल पाटील, जितेंद्र निळे, श्याम पाटील, डीजी पाटील, आनंद जगदेव, MS पाटील, भाऊ देशपांडे, समीर सोनवणे, राजेंद्र गुज्जर यांच्यासह विविध वकील बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।